भावानं सलमानचा सिकंदर रिलीज झाला. आता मी एक्सायटेड यासाठी होतो की सलमानचा पिक्चर आहे यासाठी नाही, तर हा मुरुगदासचा पिक्चर आहे, ज्यानं म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी गजनीसारखा पिक्चर आणला होता. पण याची जर स्टोरी बघायला गेली तर एकदम नॉर्मल कॉमन स्टोरी आहे, जशी काही आपले नॉर्मल सगळे जे साऊथचे पिक्चर असतात बघा त्याच पद्धतीची. म्हणजे एक मोठा माणूस आहे आणि त्याला गरिबाची मदत करायची. आता याचे बायकोचं निधन होतं आणि बायकोचं निधन झाल्यानंतर त्याचे जे काय ऑर्गन असतात ते डोनेट करतात. तर ज्यांना डोनेट करतात ना तिथं थोडासा ड्रामा घेतला आहे तिथं. पण शेवटी नॉर्मल ही स्टोरी आहे जी टिपिकल एक साऊथ पिक्चरची स्टोरी असते. त्याच्यामध्ये एक मला फनी सीन वाटला, म्हणजे ते टेक्निकली खूप पिक्चर वीक आहे. अक्षरशः म्हणजे सलमान खान एका टॅक्सीतून पुढे जात असतो आणि त्याच्या मागे एक कार लागलेली असते आणि ती कुठली असते माहिती आहे काय? मर्सिडीजची जी वॅगन. मर्सिडीजची जी वॅगन असते, तरीसुद्धा सलमान टॅक्सीनं ते गाठू देत नाही जी वॅगनला. म्हणजे हे थोडंसं अतिच झालं की अशा टेक्निकली थोडासा पिक्चर वीक आहे. आणि तो एक सीन नाहीच आहे जो टीजरच्या वेळी जे सामुराई मागं असतात बघा आणि सलमान पुढं असतोय, तो सीन याच्यामध्ये नाही आहे. तो सीन पाहिजे होता. बाकी सलमानच्या फॅनसाठी एक सलमानचा ऑरा आहे, त्यासाठी वन टाईम वॉचेबल सलमानच्या फॅन्ससाठी आहे. पण इतका एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा नाही आहे. जसं बघा गजनीमध्ये एक वेगळं स्टोरी टेलिंग होतं, जे डायरी रिडिंग होतं आणि त्याच्या थ्रू फ्लॅशबॅक घेतलं होतं. तसं याच्यामध्ये इतकं काही नाही आहे. थोड्याशा एक्सपेक्टेशन हाय होत्या, पण त्या काय तेवढ्या कंप्लीट झालेल्या नाही आहेत. आणि बाकीचं सलमानचं जो फिटनेस वगैरे जर बोलायचं तर ठीकठाक आहे. पण थोडं आधीमध्ये तुम्हाला ते ज्या काही क्लिप्स थोडं क्लोजअप वगैरे घेतलेत ना, ते जरा लक्ष देऊन बघितलं की कळतं आहे इथं हे काहीतरी म्हणजे वेगळं केलं आहे, एडिटिंगमध्ये वेगळं केलं आहे. बाकी म्हणजे एक्सपेक्टेशन जास्त होत्या. एक्सपेक्टेशन 10 पैकी 8च्या होत्या, पण मला वाटला हा 5 किंवा 6 वर आहे.